नमस्कार मित्रांनो. कर्क राशीसाठी मार्च महिन्यात सगळ्यात महत्त्वाची खबर किंवा गोष्ट म्हणजे तुमच्या राशीच्या अष्टम स्थानामधून भ्रमण करणारा जो शनी आहे तो मार्चच्या 30 तारखेनंतर भाग्यस्थानात जाणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारची बातमी आहे. कारण गेल्या साधारण 2-2.5 वर्षापासून तुम्ही बघितलं असेल की गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या. खरं तर तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहे, हार्डवर्किंग आहे, कष्ट खूप चांगल्या प्रकारे करते आणि साधारणतः व्यवहारीपणासुद्धा तुमच्याकडे खूप चांगला आहे. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनसुद्धा जसं तुम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे रिझल्ट मिळत नव्हते. त्याच्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन येत होतं. आरोग्याच्या संदर्भातल्या सुद्धा काही समस्या आल्या असेल, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, लव्ह लाईफ किंवा वैवाहिक जीवन यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे त्रास तुम्ही सहन केलेले असतील. काळजी करू नका. मार्च महिन्यानंतर या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडत आहात. गेल्या 2-2.5 वर्षापासून जे काय स्ट्रेस तुम्ही पाहिलेले असेल, जे काय अपयश तुम्ही बघितलेले असेल, अर्थातच त्याच्यातून चांगले धडेसुद्धा घेतलेले असेल, तर त्याच्यातून तुम्ही आता बाहेर पडत आहात. काळजी करू नका. यानंतरचा जो कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. या जोडीला साधारणतः डिसेंबरपासून जी अपयशाची जी मालिका आहे, जे स्ट्रेस टेन्शन आहे, हे थोडं जास्तच प्रमाणात तुम्हाला जाणवत होतं. या महिन्यामध्ये त्याची जी इंटेन्सिटी आहे, त्याची जी तीव्रता आहे, ही बऱ्याच प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे मंगळ जो तुमच्या व्ययस्थानात जरी असला तरी तो आता मार्गस्थ झालेला आहे आणि गुरु जो ग्रह आहे हा सुद्धा तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, हा सुद्धा मार्गस्थ झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग्यस्थानामध्ये बरेचसे ग्रह आलेले आहेत. अर्थात भाग्यस्थानात ग्रहांचं जे भ्रमण आहे ते शुभ फलदायी मानलं जातं. हे जे सर्व ग्रह आहेत या सर्व ग्रहांचे जे प्रभाव परिणाम आहेत तुमच्या जीवनाच्या कोणत्या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण राहतील या संदर्भातली चर्चा आता आपण थोडंसं खुलासेवार करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करू की तुमचं जे शारीरिक स्वास्थ्य आहे, शारीरिक आणि मानसिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे गुरु, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, तो मार्गी आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की अष्टम स्थानातच भ्रमण करतो आहे आणि दिनांक 30 तारखेनंतर म्हणजे 30 मार्च नंतर तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर गेल्या काही वर्षापासून जे त्रास सहन तुम्ही करता आहात त्याच्यातून आता तुम्ही बाहेर पडता आहात. या महिन्याबद्दल सांगायचं झालं तरी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. वेगवेगळी कामं करण्याकडे तुमचा कल राहील, फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग तुमचं जास्त होईल. त्यामधून थोडंसं एक्झॉशन वगैरे झालेल, थोडंसं दमल्यासारखं वाटेल. पण तुमची जी रास आहे ही मगाशी सांगितल्याप्रमाणे हार्ड वर्किंग आहे, त्याच्यामुळे तसा काही फरक पडणार नाही. या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड हा अतिशय चांगला दिसून येईल. काळजी करू नका. याचप्रमाणे जो तुमचा आर्थिक स्तर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर साधारण तुमचा जो धनेश आहे रवी, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो. मंगळ हा तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह सुद्धा आहे, तो आता मार्गस्थ झालेला आहे. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे तो भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे आणि राशीचा जो लाभेश आहे शुक्र हा तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो. एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तराच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका. आर्थिक स्तर हा तुमचा स्टेबल राहील, चांगला राहील, इन्कम तुमचं चांगलं राहील आणि तुमची जी रास आहे ही थोडीशी प्रॅक्टिकल आहे, म्हणजे व्यवहारी आहे. पैसे कशा प्रकारे खर्च करायचे याची जाण तुमच्या राशीने अतिशय चांगली आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होणार आहेत, त्यामुळे स्ट्रेस टेन्शन घेऊ नका. परंतु जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये जर का तुम्ही ट्रेड केलेत तर त्याचे काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित मिळतील. फक्त एकच आहे की तुम्ही लॉंग टर्ममध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. तुमचं आवक चांगली राहील पैशाच्या संदर्भात आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुमची चांगली होईल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं, फॅमिली हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो, तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 2 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र तुमच्या दोघांमधले म्हणजे घरातल्या व्यक्ती आणि तुमच्यामधली जी इंटरॅक्शन आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. खास करून तीर्थस्थळी जाणं, त्या ठिकाणी भेटी देणं, काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे चांगले अनुभव या संपूर्ण महिन्यातच तुम्हाला येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर साधारण डिसेंबरपासून गोष्टी काही बरोबर होत नव्हत्या. म्हणजे तू मैं चहाच्या कपातले वादळं, कधी कधी गोष्टी जास्त एक्स्ट्रीमला जातात का अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली असेल. तर या महिन्यामध्ये काळजी करू नका. याच्यातून तुम्ही पूर्णपणे बाहेर पडता आहात. तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतोय, त्याच्यामुळे गोष्टी काही टोकाच्या होणार नाहीत. त्याच्यामुळे काळजी करू नका.
मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्या संदर्भात थोडेफार त्रास वगैरे जाणवतील, परंतु ते एक्स्ट्रीमला जाणार नाही, काळजी करू नका. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी हा महिना भरपूर चांगला आहे. फक्त एकच आहे की तुम्ही थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत आणि तुमच्या प्रयत्नाला अपेक्षित यश मात्र निश्चित मिळेल. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका, मात्र जोरदार प्रयत्न करणं गरजेचं राहील. कारण आत्ताचा जो मोसम चालू आहे तो साधारण परीक्षेचा कालावधीचा आहे, तर थोडंसं जास्त या संदर्भात जर का तुम्ही मेहनत घेतली तर त्याचे आउटपुट, त्याचे रिझल्ट्स तुम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे निश्चित मिळतील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जो सप्तमेश गेला 2.25 ते 2.5 वर्षापासून तुमच्या अष्टमात भ्रमण करत होता शनी, जो की या महिन्याच्या 30 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण कालावधी हा तुमच्याकडे खूप चांगला गेल्या साधारण 2.25 वर्षाचा कालावधी मात्र अजिबात चांगला नव्हता. वैवाहिक जोडीदाराबरोबर तुटक वागणं किंवा तुमच्या दोघांमधलं जे सामंजस्य आहे ते बरोबर नसणं, थोडंसं गोष्टी टोकाच्या होणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास आणि अशामुळे बरेचसे स्ट्रेस टेन्शन तुम्ही बघितलेले असेल गेल्या 2.25 वर्षामध्ये. परंतु काळजी करू नका, आत्ता तुम्ही याच्यातून बाहेर पडत आहात, जी की अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. तुमच्या दोघांमध्ये जी हार्मनी आहे ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचे योग आता मात्र येतील आणि त्या अन्वये तुमच्या दोघांमध्ये हार्मनी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. त्या संदर्भात काळजी करू नका. याचप्रमाणे जे विवाहसुख आहेत, म्हणजे जे तरुण तरुणी विवाहसुख आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय चांगला राहील. म्हणजे विवाह जुळणं, प्रत्यक्ष विवाह होणं, विवाहाच्या संदर्भात तुमच्या अपेक्षा पूर्ण होईल अशा प्रकारचे स्थळं मिळणं आणि तशा प्रकारचं वातावरण तयार होणं, हा भाग तुम्हाला या महिन्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात चर्चा करायची झाली तर साधारण डिसेंबरपासून तुम्ही बघितलेलं असेल की कार्यक्षेत्राचा थोडा जास्तच ताण तुम्हाला दिसत होता. तुम्ही मेहनत तर करत होता पण त्याचे रिझल्ट्स मात्र मिळत नव्हते. आता या महिन्यामध्ये सुद्धा मेहनत फिरेल परंतु त्याचे पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स तुम्हाला मिळायला लागतील. काळजी करू नका, या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील आणि त्याचे तुम्हाला लाभसुद्धा मिळतील. त्या संदर्भातल्या चांगल्या घटनासुद्धा घडताना दिसेल. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. गेल्या 2-2.5 महिन्याच्या तुलना केली तर निश्चित तुम्हाला काही चांगले पॉझिटिव्ह आस्पेक्ट मिळतील आणि शनीचे जे भ्रमण तुमच्या भाग्यस्थानामध्ये होणार आहे ते तुमच्यासाठी चांगलं राहील. बरेचसे ग्रह म्हणजे बुध शुक्र त्यानंतर शनी, राहू, नेप्च्यून हे बरेचसे ग्रह तुमच्या भाग्यस्थानामध्ये आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. तुम्हाला काही फ्युचर आस्पेक्ट्स सुद्धा मिळतील. ज्या व्यक्ती अज्ञाताच्या शोधात आहेत, बऱ्याच वेळेस असतं काही जणांना थोडंसं काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आणि व्यवहारिक जगामध्ये त्याची उत्तरं मिळणं सुद्धा कठीण असतं. अशांसाठी सुद्धा म्हणजेच ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण जो महिना आहे हा अतिशय उत्तम असणार आहे. त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकतील किंवा त्या संदर्भातले काही चांगले अनुभव, धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा मिळतील. इंट्युशन ज्याला आपण म्हणतो या चांगल्या येते. याचप्रमाणे दिनांक 2 तारखेला म्हणजे 2 मार्चला बुध, नेप्च्यून आणि राहू या तिघांची युती होणार आहे. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि मंगळाचा जो त्रिकोण योग आहे हा साधारणतः व्यय आणि अष्टम स्थानामधून होणार आहे. अनपेक्षित लांब मिळणं, फिरणं वगैरे जास्त होईल. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. तुमच्यामध्ये ताकद खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. ज्या तुमचे अंदाज खटकतील अशा प्रकारे काही चांगले अनुभव या दरम्यान निश्चित येतील. बुध आणि शुक्राची युती ही तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे दिनांक 11 तारखेला. आता ही जी युती आहे ही सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर आहे. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं, त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येणं, तुमच्यामध्ये आणि घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे ते अतिशय उत्तम प्रकारे राहणं, कागदोपत्री व्यवहार मार्गी लागणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील दिनांक 11 तारखेच्या आसपास. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला रवी आणि शनीची युती होणार आहे. या दरम्यान आर्थिक व्यवहारांमध्ये थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे त्रास तुम्हाला या दरम्यान दिसू शकतील. दिनांक 17 तारखेला रवी आणि राहूची युती होणार आहे. ही जी युती आहे ही थोडी महत्त्वपूर्ण आहे. जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल, म्हणजे सामाजिक व्यक्ती असाल, समाजाबरोबर तुमचा जास्त संबंध असेल तर या दरम्यान काळजी घ्या. अशा प्रकारच्या काही गोष्टी घडू शकतील की ज्यामुळे थोडंसं स्ट्रेस टेन्शन वाढेल किंवा तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होतील. लक्षात घ्या, रवी राहूची युती जी आहे ती साधारणतः ग्रहणाच्या हिशोबाने प्रभाव करते. तर या दरम्यान थोडंसं काळजी करणं गरजेचं आहे. भाग्यात अर्थात भाग्यात होणारं ग्रहण हे थोडंसं तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण करतं. तर मोहाला बळी पडू नका, ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील.
दिनांक 19 तारखेला रवी आणि नेपच्यूनची युती तुमच्या भाग्यस्थानामध्ये होणार आहे. अतिशय उत्तम आणि शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे. काही चांगले इंट्युशन्स मिळू शकतील, काही अनपेक्षित लाभ तुम्हाला चांगले मिळू शकतील. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरू शकतील. याचप्रमाणे जनमानसात तुमची जी इमेज आहे ती या दरम्यान खूप पॉलिश्ड होईल, चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिनांक 27 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची सुद्धा युती होणार आहे. ही युती सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी असेल. फक्त घरातल्या ज्या स्त्री वर्ग असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं या दरम्यान महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे या महिन्यामध्ये होळी पौर्णिमा आहे, ती असणार आहे दिनांक 13 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती 29 तारखेला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाला सुरुवात करू नका. कागदोपत्री, व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. विवादापासून थोडंसं लांब राहणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं मार्च 2025 करता कर्क राशीचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.